जय अणूजवळ गेला, फाईल घेतली आणि सगळ्यांना बाय म्हणून ऑफिससाठी निघून गेला. अणू श्रेयाच्या कापलेल्या ओठांकडे पाहून हसली आणि म्हणाली, काय मॅडम, आता सुद्धा माझ्या भावाला बुद्धू म्हणशील का? तेव्हा श्रेया रागाने म्हणाली, धोकेबाज, हे सगळं तुझ्यामुळेच झालं. किमान एवढं तरी सांगू शकली असतीस ना की तो आला आहे. मी इथे माझी जीप चालवत होते आणि तू शांत बसलीस. अणू हसत म्हणाली, आता तुला समजलं ना, माझा भाऊ बुद्धू नाही, बस एवढंच पुरेसं आहे. श्रेया रागाने तिच्याकडे बघत म्हणाली, तुझे हे वागणं बरोबर नाही. मी ही गोष्ट माझ्या भावाला सांगेन, बघ तू. अणू म्हणाली, कर तक्रार, मला तुझ्या भावाची अजिबात भीती नाही. तुला का भीती वाटेल? माझा भाऊ तुझी एवढी काळजी जो घेतो. तू माझ्याकडूनच बोलायला शिकलीस, किती निरागस बनायचीस आणि आता मलाच टोमणे मारतेस. अणू आपली बत्तीशी दाखवत श्रेयाकडे पाहत होती. तिला असं हसताना पाहून श्रेया म्हणाली, जा उठ, तुझ्याशी बोलले तर तू फक्त टोमणेच मारशील. मी माझ्या भाचीसोबत खेळते, मला तुझ्याशी काही घेणं देणं नाही. असं म्हणून श्रेयाने जागी झालेल्या अन्विकाला कुशीत घेतलं आणि तिच्यासोबत खेळू लागली. महेश्वरीजी तिथेच होत्या म्हणून विक्रम आणि जयसाठी इथूनच जेवण पाठवलं गेलं. दुपारी जेवणाच्या वेळी श्रेया म्हणाली, मी थोडं माझ्या अन्वीसोबत खेळणार आहे, तुम्ही लोक जेवून घ्या. महेश्वरीजी, मंजूजी आणि अणू तिघींनी एकत्र जेवण केलं. जेवणानंतर अन्विकाला अणूच्या स्वाधीन करून श्रेयाने जेवण केलं. अणू आपल्या खोलीत न जाता हॉलमध्येच अन्विकाला दूध पाजू लागली. संध्याकाळी कल्याणजी, महेंद्रजी, जय आणि विक्रम सगळे घरी पोहोचले. मेड त्या सगळ्यांसाठी चहा घेऊन आली. विक्रम फ्रेश होऊन आला. त्याने मुलीला कुशीत उचललं आणि तिचे लाड करू लागला. तेवढ्यात वैष्णवी घरात आली. हॅलो ताई. वैष्णवीला पाहताच अणू आनंदाने म्हणाली, वैशू, तू कशी आहेस? असं म्हणत तिला मिठी मारली. मी ठीक आहे ताई, तू कशी आहेस? बाळ कुठे आहे? मला कधीपासून यायचं होतं तिला भेटायला, पण जमलंच नाही. खरं म्हणजे आम्ही बाहेर होतो. असं म्हणत ती विक्रम जवळ गेली आणि बाळाला कडेवर घेत म्हणाली, अगं माझी क्युटी, कशी आहेस? मी तुझी मावशी आहे. असं म्हणून वैष्णवी बाळाचे खूप लाड करू लागली. महेश्वरीजी हे सगळं बघत होत्या. वैष्णवी जरी अणूची सख्खी बहीण नव्हती तरी अणू तिला पाहून आनंदी झाली. वैष्णवी सुरुवातीला अणूशी थोडी दुरावलेली होती, पण नंतर तिने अणूचा साथ दिला म्हणून आता अणूचा तिच्याशी अधिक जिव्हाळा वाढला होता. वैष्णवीने सर्वांना नमस्कार केला आणि बाळाला घेऊन सोफ्यावर बसली. तुझी मावशी तुझ्या नामकरणाला येऊ शकली नाही. सॉरी, पण मावशीने तुझ्यासाठी एक गिफ्ट आणलं आहे. असं म्हणत तिने प्रेमाने बाळाकडे पाहिलं आणि आपल्या पर्समधून सोन्याच्या बांगड्या काढल्या. बाळाच्या हातात त्या घालत ती म्हणाली, अगं किती सुंदर दिसत आहेत त्या बांगड्या तुझ्यावर. आणि ती हसत बाळाशी खेळू लागली. अणू म्हणाली, अगं वैशू, याची काय गरज होती? वैष्णवीने हसत उत्तर दिलं, हॅलो अणूजी, आता ही माझी पण मुलगी आहे. आपल्या मुलीसाठी एवढं तरी आणू शकते ना मी. तसंही आता मला नोकरी मिळाली आहे आणि माझं शिक्षणही पूर्ण झालं आहे. माझा हक्क आहे माझ्या गोड मुलीसाठी हे सगळं आणणं. अणूने तिला अभिनंदन केलं. त्यावर वैष्णवी आनंदाने म्हणाली, आणि अजून एक गुड न्यूज आहे ताई, माझं लग्न ठरलंय. ज्या कंपनीत मी काम करते तिथेच माझा होणारा नवरा काम करतो. आज त्यानेच मला इथे सोडलं. तिचं बोलणं ऐकून विक्रमनेही तिला शुभेच्छा दिल्या. अभिनंदन वैष्णवी, विक्रम म्हणाला. धन्यवाद जिजाजी, वैष्णवी हसत म्हणाली. बाकी सगळ्यांनीही वैष्णवीला शुभेच्छा दिल्या आणि वैष्णवी अन्विकासोबत खेळण्यात मग्न झाली. अणू जाऊन आपल्या बहिणीच्या शेजारी बसली आणि विचारलं, आई बाबा कसे आहेत वैशू? वैष्णवीने उत्तर दिलं, ठीक आहेत ताई, पण आई बाबा आता इथे राहत नाहीत. अणूने आश्चर्याने विचारलं, का गं वैशू? आईने तुझ्यासोबत जे काही केलं त्यामुळेच बाबा त्या दिवशी घरी गेल्यानंतर आईवर फार रागवले. वैष्णवीने पुढे सांगितलं, आधीपासूनच आई तुझ्याशी नेहमीच असं वागत आली आहे. जर ती इथे राहिली असती तर पुन्हा असंच काहीतरी केलं असतं. हाच विचार करून बाबांनी तिला त्यांच्या गावी नेलं. आता बाबांनी इथली नोकरी सोडली आहे आणि तिकडे शेतीचं काम बघतात. आई तिथं सगळं घरकाम करते आणि बाबा तिला धडा शिकवण्याचा प्रयत्न करतायत. त्यांना वाटतं आता तरी आई बदलेल. आता आई बाबा तिकडे आहेत आणि मी इथे एकटीच राहते. ती थोडी थांबली आणि म्हणाली, ज्याच्याशी माझं लग्न ठरलं आहे तो आमच्या कॉलेजमध्ये सिनियर होता. तो आमच्या गावी आला, आईबाबांना भेटला आणि आमचं लग्न ठरलं. पुढच्या महिन्यातच लग्न आहे ताई. असं म्हणताच वैष्णवी शांत झाली. चला, शेवटी रत्नाला तिच्या कर्माची शिक्षा मिळाली असा विचार करून सगळे खुश झाले. एका तासानंतर वैष्णवीला तिच्या होणाऱ्या नवऱ्याचा फोन आला. तर ती उठली आणि म्हणाली, ताई आता मी निघते, तो आला आहे. तिने अन्वीच्या गालावर किस केलं आणि म्हणाली, बाय अन्वी, मी पुन्हा येईन तुला भेटायला. आणि बाळ अणूच्या हातात दिलं. विक्रम वैष्णवीला म्हणाला, अगं त्यालाही आत बोलव ना वैष्णवी, इथपर्यंत आला आहे आणि आत येणार नाही तर बरोबर वाटेल का आम्हाला? अणूही लगेच म्हणाली, हो वैष्णवी, बोलव त्याला.
वैष्णवी बाहेर गेली आणि थोड्याच वेळात तिच्या होणाऱ्या नवऱ्याला आत घेऊन आली आणि त्याची सगळ्यांसमोर ओळख करून दिली. हा किशोर, माझा होणारा नवरा. किशोरने सगळ्यांना नमस्कार केला आणि हसून म्हणाला, हाय भाऊ, हाय ताई, तुम्हा सगळ्यांना भेटून खूप आनंद झाला. खूप ऐकलं आहे तुम्हा दोघांबद्दल वैष्णवीकडून. असं म्हणत त्याने अनुजवळ असलेल्या अन्वीला प्रेमाने उचललं. तिच्याकडे पाहून तो आनंदाने हसला. विक्रम त्याला निरखून पाहत होता. त्याचं वागणं पाहून विक्रमला समजलं की किशोर खूप चांगला मुलगा आहे, कारण त्याला वैष्णवीच्या भविष्याची काळजी वाटत होती. किशोर हसत म्हणाला, भाऊ, आमच्या लग्नाला नक्की या. ताई, तुला सुद्धा बाळाला घेऊन नक्की यायचं आहे आणि तुम्ही सगळेही या आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी. वैष्णवीनेही सर्वांना आमंत्रित केलं आणि म्हणाली, आता उशीर होतोय, आम्ही निघतो. नंतर ते दोघं निघून गेले. श्रेया पुन्हा रुसलेल्या सुरात म्हणाली, अरे बघा, वैष्णवी माझ्यापेक्षा लहान आहे आणि तिचं लग्नही ठरलं, पण माझ्या लग्नाबद्दल तुम्ही काहीच बोलत नाही. त्यावर मंजूजी चिडून म्हणाल्या, अगं, लहान असली तरी तिनं तुझ्या आधी शिक्षण पूर्ण केलं, नोकरीही मिळवली आणि तू रोज काहीतरी कारणं काढतेस, कॉलेजलाही नीट जात नाहीस, ना अभ्यास ना परीक्षा, फक्त लग्न करायचंय तुला. श्रेया रागाने जयकडे गेली आणि म्हणाली, जय, आपल्या घरच्यांना आपलं लग्न लावून द्यायचं काही मन नाही आहे का? नाही आपणच कुठेतरी पळून जाऊया. हे ऐकून मंजूजींनी महेश्वरीजींकडे बघत म्हटलं, ताई, ह्या मुलीने लग्नाचं नाव घेऊन घेऊन सगळ्यांचं डोकं खाऊन टाकलंय. जर खरंच यांचं लग्न लवकर केलं नाही तर ही जयला घेऊन पळून जाईल, म्हणून लवकरात लवकर यांचं लग्न करायला हवं. महेश्वरीजी हसत म्हणाल्या, हो ताई, यांचं लग्न झालं की आपणही निर्धास्त होऊन आपल्या नातवंडासोबत खेळू शकतो. मंजूजींनी श्रेयाकडे पाहिलं आणि म्हणाल्या, ए मुली, एवढी घाई करू नकोस. आम्ही तुझं लग्न एखादा चांगला मुहूर्त शोधून थाटामाटात लावून देऊ, पण तू आम्हा सगळ्यांना टेन्शन देऊ नकोस. तुझ्या लग्नाची जबाबदारी आमची आहे. हेच ऐकायचं होतं मम्मी. आता मी खुश आहे. मला तर भीती वाटत होती आणखी किती वर्ष तुम्ही आमचं लग्न अडवणार. श्रेयाचा आनंद पाहून जयला सुद्धा हसू आलं. मंजूजी म्हणाल्या, बघितलंस ना जय, आता लग्नानंतर तुझं भविष्य काय होणार याची तुलाच कल्पना करावी लागेल. शेवटी तू या राक्षसीशी लग्न करतोयस, तुझ्या धाडसाला दाद दिली पाहिजे. जय मिश्किलपणे म्हणाला, काय करू आंटी, आता एकदा ठरलं की मग मागे वळण्याचा पर्याय नसतो ना. छी मम्मी, खरंच कधी कधी वाटतं मी तुमची मुलगीच नाही, कुठून हॉस्पिटलमधून बदलून आणलंय का मला, म्हणूनच तुम्ही माझ्या बाजूने बोलत नाही ना. असं म्हणत श्रेयाने जयचा हात धरला आणि त्याला बाहेर घेऊन जात म्हणाली, चल, काहीतरी खाऊन येऊया. नंतर सगळे श्रेया आणि जयच्या लग्नाविषयी चर्चा करू लागले. शेवटी ठरलं की अन्वीला 4 महिने पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या लग्नाची तारीख काढली जाईल. पाहता पाहता 3 महिने गेले आणि कोणालाच वेळ कसा उडून गेला हे समजलंच नाही. आता अन्विका आपल्या आईबाबांपेक्षा जास्त दोन्ही आजी आजोबा, मामा मामी यांच्याशीच जास्त गुंतली होती. वरून मावशीही होतीच. त्यामुळे तिला आई वडिलांची गरजच भासत नव्हती. दिवसभर ती त्यांच्यासोबत खेळायची आणि फक्त दूध प्यायलाच आईकडे जायची. दूध पिऊन झालं की पुन्हा आजी आजोबांकडे जायची. एक दिवस विक्रमने ऑफिसमधून फोन केला, आज थोडा उशीर होईल. ठीक आहे म्हणत अनुने रात्रीचं जेवण केलं, मग मुलीला अंगाई गात झोपवलं. तितक्यात मंजूजी तिच्या खोलीत आल्या आणि म्हणाल्या, अनु, आज रात्री अन्वीला माझ्याकडे झोपू दे. अनुने आश्चर्याने विचारलं, का आई? अगं, ही पण काही विचारायची गोष्ट आहे का? तुमचं लग्न होऊन इतके महिने झाले आणि अजूनही तुम्ही दोघं एकमेकांपासून दूर दूर राहता. बाळालाही 3 महिने झाले आहेत या जगात येऊन. आता आणखी किती दिवस असंच राहणार? पती पत्नीमध्ये इतक्या दिवसांचा दुरावा असणं चांगलं नाही अनु. अनुला सासूच्या बोलण्याचा अर्थ कळला होता. ती हलकं हसली पण काही बोलली नाही. मंजूजी पुढं म्हणाल्या, म्हणून आज अन्वीला माझ्याकडे झोपवते. तुम्ही दोघं सुखात राहा बस. ती रडली तर मी तिला बाटलीनं दूध पाजेन. तुम्ही काळजी करू नका. तू फक्त माझ्या मुलाची काळजी घे, समजलं? असं म्हणत मंजूजींनी अनुला हसत मिठी मारली. बाळाला उचललं आणि खाली निघून गेल्या. खरं म्हणजे त्यांचं लग्न झालं असलं तरी आजवर त्यांच्या नात्यात कुठलाच आनंदाचा क्षण आला नव्हता. रोज ऑफिसला जाणं आणि थकून घरी येणं, बस हाच दिनक्रम झाला होता विक्रमचा आणि असेच दिवस चालले होते. पण आज अनुने ठरवून टाकलं होतं की ती आज विक्रमला त्याच्या हक्काचं प्रेम देणारच. तिने जाऊन पटकन आंघोळ केली आणि हलक्या गुलाबी रंगाची साडी नेसली. साडीचा पदर नीट 1 स्टेप स्टाईलमध्ये सेट केला. केस मोकळे सोडले. शरीरावर हलका पण मोहक असा सुगंधी परफ्यूम लावला. हातात बांगड्या, भांगेत कुंकू आणि केसात मोगऱ्यांचा गजरा. व्यवस्थित तयार झाल्यावर आरशासमोर स्वतःकडे एक कटाक्ष टाकून ती स्माईल करत म्हणाली, आज विक्रमजीला माझ्याकडून तक्रार करायला काहीच कारण मिळणार नाही. असं म्हणत ती विक्रमच्या येण्याची आतुरतेने वाट पाहू लागली. त्या रात्री अनुच्या मनात अनेक विचारांची गर्दी होती.
जेव्हा ते दोघे पहिल्यांदा एकत्र आले होते तेव्हा विक्रम शुद्धीत नव्हता. त्यांच्या दोघांमध्ये तो गोड क्षण अजून निर्माण झाला नव्हता. बाळाच्या जन्मानंतर आता त्यांचे मनच नाही तर शरीरही एक होणार होते. हा विचार करून अनुच्या गालावर हलकी लाज दाटली. विक्रम उशिरा घरी आला. घरात शांतता होती. त्याला वाटलं सगळे झोपले असतील. तो आपल्या खोलीत गेला, पण आत गेल्यावर पाहतो तर काय, लाईट चालू होती. अनु खिडकीजवळ उभी राहून चंद्राकडे बघत होती. तिची साडी, तिचं पूर्ण रूप, वन साईड घेतलेले केस, ज्याच्या काही बटा तिच्या चेहऱ्यावर येत होत्या आणि त्यांना ती कानामागे सारत चंद्राकडे पाहत होती. ते दृश्य पाहून विक्रम अचंबित झाला. बेडकडे पाहिलं तर अन्वी तिथे नव्हती. त्याला समजलं की ती खाली आपल्या आजीकडे असेल. त्यांनी हळूच जाऊन मागून अनुला मिठीत घेतलं आणि म्हणाला, काय झालं? आज काही खास आहे का माझ्यासाठी? त्याच्या स्पर्शाने अनुच्या शरीरात एक वेगळीच फिलिंग येत होती. ती गोड हसून म्हणाली, पहिल्यांदा तुम्ही फ्रेश व्हा, मग सांगते काय खास आहे. ठीक आहे, लगेच फ्रेश होऊन येतो, विक्रमने हसत उत्तर दिलं आणि शर्टाचे बटन उघडत बाथरूमकडे गेला. तेवढ्यात अनुने विचारलं, विक्रमजी तुम्ही डिनर केलं का? नाही, ऑफिसमध्ये काम जास्त होतं त्यामुळे जेवायला वेळच मिळाला नाही. आता खूप भूक लागली आहे मला, तो म्हणाला. ठीक आहे, मी तुमच्यासाठी जेवण घेऊन येते इथेच, तुम्ही लवकर फ्रेश व्हा. असं म्हणत ती किचनमध्ये गेली आणि प्लेटमध्ये जेवण घेऊन ती परत खोलीत आली. तोपर्यंत विक्रम फ्रेश होऊन कपडे चेंज करून आपले केस पुसत होता. अनु त्याच्याजवळ बसली आणि स्वतःच्या हाताने विक्रमला जेवण चारून देऊ लागली. तुम्ही असं उपाशी राहून काम का करता? स्वतःकडे पहा, चेहरा किती थकल्यासारखा दिसतोय, ती काळजीच्या सुरात म्हणाली. विक्रमने तिच्याकडे पाहून हलकंसं हसत उत्तर दिलं, आपल्या पत्नी आणि मुलीला खुश ठेवण्यासाठी मेहनत तर करावी लागेलच ना. मेहनतीशिवाय काही मिळत नाही आणि आता बायको इतक्या प्रेमाने मला चारून देत आहे तर माझा थकवा असाच निघून जाईल. पण असं उपाशी राहून मेहनत करण्यात काय मतलब? वेळेवर जेवत जा, मग आराम करा. अशा प्रकारे जेवण स्किप करणं बरोबर नाही विक्रमजी, अनु त्याला प्रेमाने रागवत म्हणाली. ओके जान, आतापासून मी वेळेवर जेवेन. पण मला हे सांग, तू ही साडी का नेसली आहेस? आणि असंही म्हणालीस की काहीतरी स्पेशल आहे. काय आहे सांग ना, विक्रम हसत म्हणाला. तुमची मुलगी इथे नाही आहे आणि मी साडी घातली आहे तरीही तुम्हाला काय खास आहे हे समजलं नाही का? अनु लाजून म्हणाली. आता माझी बायको इतकी सुंदर लाजत आहे आणि मला समजणार नाही हे कसं शक्य आहे? विक्रम तिच्याकडे प्रेमाने पाहत म्हणाला. विक्रमने तिला स्वतःकडे खेचले, मग लाईट बंद करून तिला आपल्यासोबत बेडवर पाडलं. अनु म्हणाली, विक्रमजी हळू, माझ्या कमरेत त्रास होत आहे. अरे, अजून मी काही केलंही नाही, मग कसा काय त्रास होत आहे? अनुच्या गालावरून हात फिरवत विक्रम मिश्किलपणे म्हणाला. विक्रमजी, तुम्हाला अजिबात लाज वाटत नाही का? अनु तिचा चेहरा त्याच्या छातीत लपवत म्हणाली. बायकोसमोर कसली लाज? असं काय आहे जे मी आधी पाहिलं नाही? मला आता तुझं हे सुंदर सौंदर्य पूर्णपणे अनुभवायचं आहे. पूर्वी सर्व काही नशेत घडलं होतं, पण आता मला तुझं सर्व सौंदर्य माझ्या डोळ्यात भरून पूर्ण मनाने अनुभवायचं आहे, विक्रम खोल आवाजात म्हणाला. ती थोडी संकोचली. विक्रमचं बोलणं ऐकून तिचा चेहरा लाजेने अजूनच लाल झाला. प्लीज विक्रमजी, असं बोलू नका, मला विचित्र वाटत आहे. कसं वाटतंय मलाही सांग. विक्रमने तिला हळूहळू झोपवलं आणि एका हाताच्या मदतीने स्वतःचं बॅलन्स सांभाळत तिच्या डोळ्यात पाहत विचारलं. अनु ओठ चावत हळुवारपणे म्हणाली, ते ते मला सांगायला विचित्र वाटतंय. विक्रमने तिचं लपलेलं गोड हसू पाहिलं आणि पटकन तिच्या ओठांवर एक हलके गोड चुंबन दिले. तर मग मी बोलू का? आपण जेव्हा पहिल्यांदा भेटलो तेव्हापासून मी तुझ्यासोबत या क्षणाची वाट पाहत होतो अनु. पण माहीत नाही कसं सर्व काही अचानक घडलं आणि आपली ती पहिली जवळीक कशी तरी पूर्ण झाली. पण आता तसं होणार नाही. यावेळी मला तुझ्या प्रेमाला पूर्णपणे अनुभवायचं आहे आणि माझं सर्व प्रेम तुला द्यायचं आहे, जेणेकरून तू हा क्षण तुझ्या हृदयाच्या खोलवर अनुभवू शकशील. असं म्हणत विक्रमने प्रथम अणूच्या कपाळावर, नंतर तिच्या डोळ्यांवर, नंतर तिच्या नाकावर आणि नंतर हळूहळू तिच्या ओठांवर सॉफ्टली किस करू लागला. जसा तो तिच्या छातीजवळ पोहोचला, अणूने लाजून दुसरीकडे मान वळवली. अरे, आई झाल्यानंतरही तू इतकी लाजत आहेस, विक्रम हसत म्हणाला आणि लाईट बंद केली. आता तो त्या इतक्या महिन्याचं अंतर पुसून टाकणार होता. त्या क्षणी तो स्वतःला थांबवू शकला नाही. विक्रमने इतक्या महिन्यापासून मनात साठवलेलं प्रेम एका क्षणात अणूवर ओतून टाकलं. त्याने तिच्या गालावर हात ठेवून तिला पुन्हा आपल्या जवळ घेतलं. दोघांच्या नजरा भिडल्या आणि त्या क्षणी शब्दांची गरजच उरली नाही. ते एकमेकांच्या डोळ्यातच हरवून गेले. त्यांच्यामध्ये आता केवळ नात्यांचा उबदारपण आणि एकमेकांप्रती असलेली गहिरी ओढ उरली होती. अणू या प्रेमाला आपल्या आत्म्यापर्यंत अनुभवत होती.
जेव्हा ती विक्रमच्या प्रेमात पडली होती तेव्हाच तिने तिचे सर्व हक्क त्याच्याकडे सोपवले होते. आता त्यांचं लग्न झालं होतं आणि ती त्याच्या मुलाची आई झाली होती. तरीही तिचं विक्रमवरील प्रेम अधिकाधिक गहिरं होत चाललं होतं. म्हणूनच त्यांचं हे मिलन अत्यंत मधुरतेने आणि सखोलतेने पुढे सरकत होतं. दोघे एकमेकांच्या प्रेमाला अनुभवत होते. ते कधी एक झाले त्यांनाही कळलं नाही. त्यांचे कपडे जमिनीची शोभा वाढवत होते. दोघांच्याही श्वासाचा वेग वाढला होता. विक्रमच्या प्रेमाच्या तीव्रतेमुळे अणूच्या डोळ्यात अश्रू आले. हे पाहून विक्रमने लगेचच आपल्या हाताने तिचे अश्रू पुसले आणि सॉरी जान म्हणून तिच्या माथ्यावर प्रेमाने किस केलं. त्यानंतर त्यांचं प्रेम आणखीन गोड आणि मधुर रूपाने पुढे सरकत गेलं. रात्रभर विक्रमने तिच्यावर आपल्या प्रेमाचा वर्षाव केला. 1 वर्षाच्या दुराव्याला त्यांनी एका रात्रीतच पूर्ण केलं. त्या प्रेम वर्षावात ती पूर्णपणे भिजली होती. त्याने तिला आपल्या मिठीत घेतलं आणि म्हणाला, जेव्हा तू माझ्या आयुष्यात आलीस तेव्हा मला कधीही वाटलं नव्हतं की माझं जीवन इतक्या रंगांनी भरून जाईल. थँक्यू जान, माझ्या आयुष्याला इतकं सुंदर बनवण्यासाठी. असं म्हणत विक्रमने अणूच्या माथ्यावर प्रेमाने किस केलं. पहाटेचे 4 वाजत आले होते, पण त्यांना वेळेचं भानच उरलं नव्हतं. अन्वी रात्री दुधासाठी नक्कीच उठणार हे अणूला माहीत होतं. विक्रमजी, अन्वीला घेऊन या ना, माहीत नाही आई-बाबांना झोप लागली असेल की नाही. अणू म्हणाली, हो, मी घेऊन येतो. असं म्हणत विक्रम फ्रेश होऊन आपल्या आईच्या खोलीकडे गेला. तोपर्यंत अणूही फ्रेश होऊन ड्रेस बदलून थकलेल्या अवस्थेत पलंगावर बसून बाळाची वाट पाहत होती. जसं विक्रम आईच्या खोलीजवळ पोहोचला तशी बाळाच्या रडण्याची हलकीशी आवाज त्याला ऐकू आली. मम्मी, विक्रमने हळूच हाक मारली. हो बेटा, येते. असं म्हणत मंजुजींनी आपल्या लाडक्या नातीला उचलून विक्रमच्या हातात दिलं. मम्मी, ही रात्री झोपली नाही का? तुम्हाला झोपू दिलं की नाही हिने? विक्रमने विचारलं. नाही रे बेटा, ती छान झोपली होती. मधात फक्त एकदाच उठली होती आणि दूध घेतल्यावर लगेच परत झोपली. आता तू येण्याआधीच जागी झाली होती माझी छकुली. मंजूजी प्रेमाने आपल्या नातीकडे पाहत म्हणाल्या. खरंच अन्वी, तू आपल्या आजीला त्रास तर दिला नाहीस ना? चांगल्याने झोपलीस ना? आता तुझी मम्मा तुला बोलावते. तुझ्याशिवाय तिला झोप कुठे येते? विक्रमने हसत सांगितलं. आपल्या आईला झोपायला सांगून तो अन्वीला घेऊन आपल्या खोलीकडे निघून गेला. खोलीत पोचल्यावर त्याने पाहिलं की अनु थकलेली पलंगावर शांत पडली होती. बघ, तुझ्या मम्मीने तुला इथे घेऊन यायला सांगितलं आणि आता मजेत आराम करते. विक्रम बाळाकडे पाहत चेष्टेने म्हणाला. विक्रमचा आवाज ऐकताच अणूने डोळे उघडले. अन्वी, अरे माझी परी आली का? ती म्हणाली. अन्वी आपल्या तोंडात बोटे टाकून भुकेचा इशारा करत होती. ओ, माझ्या परीला भूक लागली आहे म्हणून तोंडात बोटं टाकत आहेस? असं नाही करायचं बाळा. असं म्हणत विक्रमने तिची बोटं काढली. तिच्या हाताला शर्टाने साफ केलं आणि म्हणाला, जा, मम्माकडे जाऊन दूध पिऊन घे. अनूने बाळाला मांडीवर घेतलं आणि दूध पाजू लागली. अन्वी आपल्या आईच्या गळ्यातील मंगळसूत्राशी खेळत दूध पीत होती. अर्धा तास दूध पिल्यानंतर अन्वीने आईकडे पाहून हळूच स्माईल केली. जणू सांगत होती, मम्मा, आता माझं पोट भरलं. माझ्या छकुलीचं पोट भरलं का? अणूने हसत विचारलं. तिने बाळाचे ओठ स्वच्छ केले. तिला खांद्यावर घेत थोडं खेळवून मग विक्रमकडे दिलं. विक्रमच्या डोळ्यात झोप दाटून आली होती. तूच झोपव ना तिला, मला खूप झोप येते. असं म्हणत तो बेडवर कोसळला. अणू म्हणाली, झोपलात काय? रात्री तुम्ही जेवढा त्रास दिला ना त्यामुळे आता मला खूप झोप येत आहे. अन्वीला दूध पाजायचं होतं म्हणून मी थांबले होते. आता हिला तुम्ही सांभाळा, मला झोपायचं आहे आणि जर मला उठवलं ना तर बरं होणार नाही. असं म्हणत ती चादर अंगावर ओढून झोपली. वा, हे चांगलं आहे. रात्रभर मला जागं ठेवलं, आता उलट माझ्यावर राग काढते. बदमाश कुठली. विक्रमने आपल्या झोपेला कंट्रोल केलं आणि आपल्या छोट्या परीशी खेळू लागला. माझ्या बच्चा, झोपून जा ना, थोडा वेळ झोप ना, मम्मी डॅडीलाही झोपायचं आहे. असं म्हणत विक्रम आपल्या मुलीसाठी हलक्या स्वरात अंगाई गाऊ लागला. झोपेशी लढत तो आपल्या मुलीला विनवणी करत होता की तिने लवकर झोपावं. कदाचित अन्वीला आपल्या डॅडीची ती थकलेली अवस्था जाणवली असावी, म्हणून ती शांत झाली आणि मम्मी डॅडीला डिस्टर्ब न करता गाढ झोपून गेली. त्याने अलगद तिला बेडवर झोपवलं. माझी सोन्यासारखी मुलगी, विक्रमने तिच्याकडे पाहत प्रेमाने म्हटलं आणि तिच्या डोक्यावरून हळूच हात फिरवत तो स्वतःही शांतपणे झोपी गेला. अनु ही झोपेत हलकेच वळली आणि त्या दोघांकडे बघितलं. दोघे इतक्या शांततेने, इतक्या समाधानाने झोपलेले पाहून तिच्या ओठांवर हसू आलं. तिनेही प्रेमाने आपल्या मुलीच्या अंगावर हात ठेवला आणि तिघंही सुखाने झोपून गेले. तो दृश्य खूप सुंदर आणि हृदयाला भिडणारा होता. एक असं छोटंसं कुटुंब जे आपल्या मुलीला प्रेम आणि सुरक्षिततेच्या मिठीत घेऊन शांत समाधानाची झोप घेत होतं.
अनेक अडचणी, गैरसमज आणि वेदना पार करून अखेर विक्रम आणि अणूने त्यांच्या आयुष्याची नवीन सुरुवात केली होती. त्यांच्या प्रेमकथेची सर्वात सुंदर निशाणी त्यांची लाडकी मुलगी अन्विका आता पूर्ण घराचा प्राण बनली होती. अन्वीच्या आगमनानंतर संपूर्ण घरात आनंद पसरला होता. सगळे तिला आपल्या प्राणापेक्षा जास्त प्रेम करायचे. तिच्यासोबत खेळता खेळता वेळ कसा निघून जायचा कळायचंच नाही. असाच 1 महिना निघून गेला आणि आता वेळ होती जय आणि श्रेयाच्या लग्नाची. जय आणि श्रेयाच्या लग्नाचा प्रवास ऐकूया पुढच्या भागात. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.